गोदावरी नदीचा प्रवाह धोक्याच्या पातळीवर. नाशिकमध्ये पूरपरिस्थिती गंभीर. गंगापूर धरणातनं अचानक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं रामकुंड, गंगाघाट आणि आसपासचा परिसर पाण्याखाली गेलाय. नाशिककरांसाठी ही केवळ एक पावसाळी स्थिती नाही, ही जीविताची आणि संपूर्ण शहराच्या व्यवस्थेची कसोटी आहे. मागील 24 तासापासून नाशिक आणि परिसरामध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूर, दारणा आणि अन्य धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. विशेषतः गंगापूर धरणातनं दैनंदिन 18,000 ते 20,000 क्युसेस पाणी गोदावरी नदीत सोडलं जातं. त्यामुळे नदीकाठची अनेक गावं, शेतं आणि रस्ते जलमय झाले आहेत. रामकुंड परिसर, पंचवटी, गोदाम रोड, गंगाघाट या भागात पाणी शिरलं असून काही भागात वाहतूक बंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना रात्रीच घर रिकामं करावं लागलंय. रामकुंड परिसरात संतांची पालखी, मंदिर परिसर सर्व काही पाण्याखाली गेलं आहे. एका स्थानिक नागरिकाने सांगितलं, आमचं दुकान काल सुद्धा उघडलं होतं, पण पहाटे 4 वाजता पाणी घुसलं असता कारण आता ते सगळं बिघडतंय. काही वयोवृद्ध लोकांना NDRF आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित स्थळी हलवलं आहे. शाळा, दुकाने बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय आणि नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचं आश्वासन प्रशासनाने केलंय. हवामान खात्याने पुढील 24 ते 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे धरणांमधील विसर्ग अजून वाढू शकतो. नाशिक महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क आहेत. नदी किनाऱ्यावर धोक्याचा झेंडा लावण्यात आला आहे आणि नागरिकांनाही कोणतीही अफवा न पसरवण्याचं आवाहन नेहमी केलं जातंय. नदीला पूर येणं हे नैसर्गिक आहे, पण याला धोका न बनू देणं ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. प्रशासन आपल्या परीने काम करतंय, पण नागरिकांनाही सतर्क राहणं गरजेचं आहे. नदी किनारी जाऊ नका, पाण्यात अडकलेली वाहनं देखील हलवू नका, अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका. आपण सुरक्षित राहिलो तरच आपलं कुटुंब सुरक्षित राहील. ही अपडेट पुढे पोहोचवा, सबस्क्राईब करा. अशाच विश्वासातील आणि प्रत्यक्ष माहितीपूर्ण बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा.